ब्रेकिंग न्यूज पाहूया। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या काश्मीर नरसंहारात सहभाग असल्याची माहिती मिळते। आताची मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानात रावळपिंडीमध्ये काश्मीर हल्ल्याचा कट शिजलाय। त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी, लष्करचा कमांडर सैफुल्लाह कसुरिया लष्करचे 2 कमांडर हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेला। 8 ते 10 दहशतवादी या हल्ल्यामध्ये सहभाग होते। 6 ते 8 दहशतवाद्यांचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग होता आणि स्थानिक स्लीपर सेलने दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या संदर्भात सर्च ऑपरेशन सुरू आहे। हल्ल्यावेळचा एक दहशतवाद्याचा फोटो सुद्धा समोर आलाय। पाठीमागून काढला फोटो आहे। हल्ल्याच्या आधी सगळ्या दहशतवाद्यांनी परिसराची याआधी रेकी सुद्धा केली होती। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा काश्मीरच्या या घटनेमध्ये सहभाग असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे। कोई इंसिडेंट नहीं है कि आसिफ मुनीर पाकिस्तान आर्मी चीफ 2 दिन पहले ही इस तरह की बातें करता है और उसी के गुर्गे यहाँ इस तरह की वारदात करते हैं। ये कोई नॉर्मल टेररिस्ट नहीं है, ये पाकिस्तान आर्मी एसएसजी के लोग हैं। वो टेररिस्टों का बेस बना के अंदर आए हुए हैं। उनके पास M4 राइफल है अमेरिका की, और ये सारा बेसिकली वो इसको एस्केलेट करना चाहते हैं कि 370 के बाद जो हालात नॉर्मल हुए हैं उसको हम उस नैरेटिव को काउंटर करें। आज का जो टेररिस्ट कंपोजिशन है कश्मीर घाटी में भी और जम्मू में भी 90% से ज़्यादा पाकिस्तानी हैं, फॉरेन टेररिस्ट हैं जो अंदर आने में कामयाब हुए हैं। 3-3, 4-4 के ग्रुप में ये जम्मू की पहाड़ियों में भी घूम रहे हैं, कश्मीर घाटी में भी 4-4 के 5-5 के ग्रुप में 3-3 के ग्रुप में घूम रहे हैं। और एक एस्टीमेट के मुताबिक 60-70 टेररिस्ट जम्मू रीजन में है और 80 से 90 टेररिस्ट कश्मीर घाटी में ऑपरेट कर रहे हैं। तो इनको ये अंदर आने में किसी भी वजह से कामयाब हुए हैं। पिन पॉइंटेड ऑपरेशंस करके इनको एलिमिनेट करना बहुत जरूरी है। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात आहे। टीआरएफ लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटना आहे। टीआरएफचा म्होरक्या सैफुल्लाहने हल्ल्याचा कट रचलाय। टीआरएफचा म्होरक्या पाक व्याप्त काश्मीरमधून फंडिंग करत असल्याची सुद्धा माहिती समोर आली। तर पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा भाग असल्या टीआरएफ संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची माहिती आहे। कलम 370 हटवल्यानंतर देखील ही संघटना ऍक्टिव्ह होती अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे टीआरएफचा या हल्ल्यामागे हात आहे। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात आहे। टीआरएफचा म्होरक्या सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचलाय। तर आणखी एक फोटो या संदर्भातला समोर आला। भारतीय लष्कराकडून खरं तर या संदर्भातला फोटो आता समोर आलेला आहे। याआधी स्केच जारी करण्यात आले होते। याआधी एक अतिरेक्याचा फोटो आला होता, मात्र आता दुसरा एक महत्त्वाचा फोटो आला। यामध्ये एकंदरीत 4 अतिरेकी पाहायला मिळत आहेत। 4 अतिरेक्यांचा फोटो आता समोर आलेला आहे। भारतीय लष्कराकडून याआधी दहशतवाद्यांचं 3 दहशतवाद्यांचं स्केच जारी करण्यात आलं होतं, मात्र आता फोटो सुद्धा समोर येत आहेत। हा दुसरा फोटो आहे ज्यामध्ये 4 हे क्रूर दहशतवादी असल्याचं पाहायला मिळत आहे। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचं स्केच जारी करण्यात आलं होतं, मात्र आता पहलगाम या हल्ल्यावेळी तब्बल 7 ते 8 दहशतवादी त्या ठिकाणी असल्याची माहिती आहे। त्यापैकी 4 हेच ते क्रूर दहशतवादी आहेत। पहलगाममध्ये भारतीय लष्कराकडून या संदर्भातलं सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांचा सुद्धा आता शोध घेण्यात येतोय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचं स्केच सुद्धा जारी करण्यात आलं। उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। सर्च ऑपरेशन सुरू आहे। हा दुसरा फोटो आहे ज्यामध्ये 4 अतिरेकी असल्याचं या फोटोमध्ये आता पाहायला मिळत आहे। या संदर्भात सर्च ऑपरेशन सुरू आहे। काल पहलगाम येथे हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 30 पर्यटक मृत्युमुखी पडले, 15 पेक्षा अधिक पर्यटक जखमी आहेत। 3 पर्यटक गंभीर जखमी आहेत। मात्र या हल्ल्या संदर्भातला आता फोटो सुद्धा समोर आलेला आहे। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचं स्केच आधी जारी करण्यात आलं, ज्यामध्ये 3 दहशतवादी होते। नंतर एक फोटो आला, तो एका अतिरेक्याचा होता, मात्र आता दुसरा फोटो आला। या फोटोमध्ये 4 दहशतवादी या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत। एकंदरीत ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी 7 ते 8 दहशतवादी होते। या हल्ल्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता अशी माहिती मिळाली। मात्र आता दुसरा फोटो आलाय। या फोटोच्या माध्यमातून आगामी काळात काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे। पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये काश्मीर हत्येचा कट रचला अशी सुद्धा माहिती समोर येते। राजधानी दिल्लीमध्ये या संदर्भात घडामोडींना आता वेग आलाय। तर टीआरएफ ही संघटना नेमकी काय याबाबतची अधिकची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काश्मीरातील नरसंहाराची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं अखेर स्वीकारली आहे।
टीआरएफ म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहतो. 2019 साली टीआरएफ संघटना अस्तित्वात आली. रेजिस्टंट फ्रंट संघटना लष्कर ए तोयबाशी टीआरएफ या संघटनेचा संबंध आहे. ISIS हँडलर्स आणि लष्कर ए तोयबाची सुद्धा या संघटनेला मदत आहे. जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांचाच टीआरएफ मध्ये सहभाग आहे. दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आले. लष्करातील जवान आणि नागरिकांच्या हत्येत सहभाग आहे. सीमेपलीकडून हत्यारे आणि ड्रग्ज तस्करीमध्ये सुद्धा सहभाग असल्याचं समोर आलंय. कलम 370 हटवल्यानंतर टीआरएफच्या कारवायांमध्ये मात्र वाढ झाली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात आहे. काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. तिन्ही सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले. सीडीएस संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय. काश्मीर आणि सीमेवर आता सैन्य दल हाय अलर्टवर आहे. या हल्ल्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा होता, मात्र तो दौरा अर्धवट सोडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल झाले. उच्चस्तरीय बैठक झाली. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला. तिन्ही सैन्य दलातील आता लष्करांना अलर्ट राहण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. बैठकीतली दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय.